स्तोत्र संहिता अध्याय 105 परमेश्वराचे उपकार स्मरण करा, त्याच्या नावाचा धावा करा, राष्ट्रांस त्याची कृत्ये जाहीर करा, त्याचे गुणगान करा, त्याची स्तोत्रे गा, त्याच्या सर्व अद्भुत कृत्यांचे वर्णन करा, त्याच्या पवित्र नावाचा अभिमान बाळगा. जे परमेश्वरासाठी आतुर झाले आहेत त्यांचे मन हर्षित होवो. परमेश्वर व त्याचे सामर्थ्य ह्यांचा शोध करा, त्याच्या दर्शनासाठी सदा आतुर असा. त्याने केलेली अद्भुत कृत्ये, त्याचे चमत्कार व त्याच्या तोंडचे निर्णय आठवा. त्याचा सेवक अब्राहाम ह्याचे वंशज हो, त्याचे निवडिलेले याकोबाचे वंशज हो, तुम्ही असे करा. तो परमेश्वर आमचा देव आहे, त्याची न्यायकृत्ये सर्व पृथ्वीभर आहेत. तो आपला करार म्हणजे हजारो पिढ्यांसाठी आज्ञापिलेले आपले वचन सर्व काळ आठवतो. हा करार त्याने अब्राहामापाशी केला आणि त्याविषयी इसहाकाजवळ शपथ वाहिली. ती त्याने याकोबासाठी नियम, इस्रायलासाठी सर्व काळचा करार ह्या रूपाने कायम केली. तो म्हणाला, कनान देश तुझा वतनभाग म्हणून मी तुला देईन. त्यावेळी ते मोजके फार थोडके होते व तेही त्या देशात उपरी असे होते. ते राष्ट्रातून एका राज्यातून दुसऱ्या लोकात हिंडले. त्याने कोणत्याही मनुष्याला त्यास उपद्रव करू दिला नाही. त्यांच्याकरिता त्याने राजांचाही निषेध करून म्हटले की, माझ्या अभिषिक्तांना हात लावू नका, माझ्या संदेष्ट्यांना उपद्रव देऊ नका. त्याने देशावर दुष्काळ आणला, त्यांचा अन्नाचा आधार अगदी तोडून टाकिला. त्यांच्यापुढे त्याने एक मनुष्य पाठविला, योसेफ दास म्हणून विकला गेला. त्यांनी त्याला बेड्या घालून त्याच्या पायांना इजा केली, त्याच्या गळ्यात लोखंडी कडे अडकविले. त्याच्या सांगण्याप्रमाणे घडून येईपर्यंत परमेश्वराच्या वचनाने त्याला पारखिले. राजाने माणसे पाठवून त्याला सोडविले. राष्ट्रांच्या अधिपतीने त्याला मुक्त केले. त्याने त्याला आपल्या घरचा कारभारी, आपल्या सर्व संपत्तीवर अधिकारी नेमिले, अशासाठी की त्याने आपल्या मनाप्रमाणे त्याच्या सरदारांना शिकवावे आणि त्याच्या मंत्र्यास शहाणपण सांगावे. नंतर इस्रायल मिसर देशात आला. याकोब हमाच्या देशात उपरी म्हणून राहिला. परमेश्वराने आपले लोक पुष्कळ वाढविले, त्यांच्या शत्रूंपेक्षा त्यांना बलिष्ठ केले. आपल्या लोकांचा त्यांनी द्वेष करावा आणि आपल्या सेवकांशी कपटाने वागावे म्हणून त्याने त्यांच्या शत्रूंचे मन फिरविले. त्याने आपला सेवक मोशे व आपण निवडिलेला अहरोन ह्यांना पाठविले. त्यांनी त्यांच्यामध्ये परमेश्वराची चिन्हे हमाच्या देशात अद्भुत कृत्ये करून दाखविली. त्याने अंधकार पाठवून काळोख पाडला आणि त्यांनी त्याच्या आज्ञांचे उल्लंघन केले. त्याने मिस्र्यांच्या पाण्याचे रक्त केले व त्यातील मासे मारून टाकिले. त्यांचा देश, त्यांचे राजवाडे बेडकांनी व्यापून टाकिले. त्याने आज्ञा करीताच गोमाशा आल्या, त्यांच्या सर्व प्रदेशात उवा झाल्या. त्याने पावसाऐवजी त्यांच्यावर गारा पाडिल्या. त्यांच्या देशावर अग्नीचे लोळ पाठविले. त्याने त्यांचे द्राक्षवेल व अंजीर ह्यांचा विध्वंस केला. त्यांच्या देशातील झाडे मोडून टाकली. त्याने आज्ञाकरिताच टोळ व असंख्य घुली आली. त्यांनी त्यांच्या देशातील सर्व हिरवळ खाल्ली, त्यांच्या भूमीचे उत्पन्न खाल्ले. त्याने त्यांच्या देशातील प्रत्येक प्रथम जन्मलेला म्हणजे त्यांच्या पौरुषांचे प्रथम फळ मारिले. त्याने लोकांना सोन्या रुपयासहित बाहेर नेले. त्याच्या लोकांच्या वंशात कोणी दुर्बल नव्हता. त्यांच्या जाण्याने मिस्री लोकास आनंद झाला, कारण त्यांना त्यांचे भय पडले होते. त्यांच्यावर छत्र होण्यासाठी त्याने ढग पसरिला
आणि रात्री प्रकाश देण्यासाठी अग्निस्तंभ दिला. त्यांनी अन्न मागितले तेव्हा त्याने लावे पक्षी आणले आणि स्वर्गीय अन्नाने त्यास तृप्त केले. त्याने खडक फोडिला, तो पाणी निघाले. ते नदीप्रमाणे वृक्ष प्रदेशातून वाहू लागले, कारण त्याला आपल्या पवित्र वचनाची व आपला सेवक अब्राहाम ह्याची आठवण होती. त्याने आपल्या लोकास आनंद करीत, आपल्या निवडलेल्या लोकास जयोत्सव करीत बाहेर आणले. त्याने त्यास परक्या राष्ट्रांचे देश दिले. त्या लोकांच्या श्रमाचे फळ ह्यांच्या हाती आले, ह्यासाठी की त्यांनी आपले नियम पाळावे, आपल्या नियमशास्त्राप्रमाणे वागावे. परमेशाचे स्तवन करा.